अध्यात्म रामायण किष्किंधा कांड चतुर्थ सर्ग लक्ष्मणास क्रियायोग कथन मुक्त भावानुवाद। श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, मणिमय गुहेमध्ये लिलेने फिरत पक्व फळे मुळे खाऊन संतुष्ट होत श्रीराम लक्ष्मणासह पावसाळ्यात तेथे सुखपूर्वक राहिले। वायूकडून प्रेरणा पावलेले, पाण्याने भरलेले आणि ज्यांचे म्हणून विजा चमकत आहेत असे मेघ जणू हत्तीच्या पाठीवर सुवर्णधुरी घातल्यासारखे हत्तीच्या कळपासम भासमान होत असलेले मेघ पाहून श्रीराम विस्मितकी झाले। नवीन गवताच्या आस्वादाने पुष्टणी आनंदित पशु पक्षी भोवताली बागडत होते। श्रीरामांच्या दर्शनाने त्यांचे डोळे मुग्ध होऊन ते सदैव ध्यानमग्न असणाऱ्या श्रेष्ठ मुनींप्रमाणे स्थिर होत इकडे तिकडे जात नसत। या वेळी परमात्मा श्रीराम मनुष्य रूपानेच पर्वत आणि वनभूमीवर विहार करीत असलेले पाहून सिद्ध समूह, पृथ्वीवरील पशु व पक्षी यांचे समूह रूपात श्रीरामांची सेवा करीत आहेत असेच भासत होते। श्रीराम तेथे एकांतात ध्यानी तत्पर होत असत। एकदा त्यांची समाधी उतरल्यावर विनयी लक्ष्मणाने भक्ती पूर्णतेने श्रीरामांना विचारणा केली, हे देवा, पूर्वी तुम्ही केलेल्या उपदेश वाक्यांनी माझ्या मनी असणारा अनादि विद्येमुळे निर्माण झालेला संशय दूर झाला आहे। आता हे राघवा, या जगी योगी लोक ज्या क्रियामार्गाने पूजा पद्धतीचा अवलंब करून तुमची आराधना करतात तो क्रियामार्ग जाणून घेण्याची मला इच्छा होत आहे। योगी जन, देवर्षी नारद, महर्षी व्यास आणि कमळातून उत्पन्न झालेले ब्रह्मदेव हे सर्व क्रियामार्गच मुक्तीचे साधन आहे असे म्हणतात। हे राजेंद्रा, ब्राह्मण, क्षत्रिय आदी वर्ण व ब्रह्मचर्य इत्यादी सर्व आश्रमातील लोक यांना मुक्ती प्रदान करणारे तसेच स्त्री शूद्र यांनाही सुलभ असणारे हे मुक्तीचे साधन आहे। तेव्हा तुमचा भाऊ आणि भक्तही असणाऱ्या मला तुम्ही लोकांना उपकारक असणारे हे साधन सांगावे। श्रीराम म्हणाले, हे रघुनंदन लक्ष्मणा, माझ्या पूया विधानाचा अंत हा नाहीच, तथापि मी तुला शास्त्रानुसार क्रमाने सर्व विधी संक्षेपात अवगत करवतो। माणसाने स्वतःच्या वेदाच्या शाखेच्या गृह्य सूत्रात सांगितलेल्या प्रकाराने उपनयन संस्कारांनी द्विजत्व प्राप्त करून घ्यावे। मग माझ्या भक्तीने युक्त होऊन चांगल्या गुरुकडून मंत्र प्राप्त करून घेऊन त्या गुरूंनी दर्शविलेल्या विधीनुसार सद्बुद्धीने माझी आराधना करावी, किंवा हृदय, अग्नी, मूर्ती इत्यादी अथवा सूर्याच्या ठिकाणी माझी पूजा करावी, अथवा निर्लसपणे शाळीग्राम शिळेच्या ठिकाणी माझी पूजा करावी। बुद्धिमान उपासक भक्ताने प्रथम हे देह शुद्धीस्तव प्रातःकाळी वेदात किंवा तंत्रात सांगितलेल्या मंत्राचा उच्चार करीत शरीरावर शास्त्र विधानाप्रमाणे माती इत्यादी लावून स्नान करावे। नंतर संध्या इत्यादी नित्यकर्मेही विधीपूर्वक करावीत। कर्माची होण्यास्तव सद्बुद्धी साधकाने पूजकाने प्रथम संकल्प करावा आणि तदनंतर आपले गुरूंच्या ठिकाणी मी आहे या भावनेने त्याने गुरुपूजन करावे। पूजेकरिता वापर असणारी मूर्ती शाळीग्रामची असल्यास
त्या शिळेस प्रथम स्नान करावे आणि मातीची मूर्ती असल्यास तिचेवर मार्जन करावे. सुंदर सुगंधित गंध फुलांनी माझी पूजा करावी. ही पूजा सिद्धी प्राप्त करून देणारी आहे. दांभिकपणाचा त्याग करून गुरुनी सांगितलेल्या व्रत नियमांचे पालन करीत विधीपूर्वक माझी पूजा व्रत म्हणून करावी. हे कुलनंदन लक्ष्मणा, माझ्या प्रतिमा इत्यादीवर अलंकार घालणे, प्रतिमा सजवणे हे सर्व मला प्रियच आहे. अग्निपूजन करावयाचे असल्यास अग्नीमध्ये हवी द्रव्ये अर्पण करून पूजन करावे. सूर्यपूजा करावयाची असल्यास वेदीवर सूर्य आकृती काढून पूजन करावे. माझ्या भक्ताने श्रद्धापूर्वक अर्पण केलेले जल देखील माझ्या प्रसन्नतेचे कारण होत असते. तर मग भक्ष्य भोज्य आदी पदार्थ, गंध, फुले, अक्षता इत्यादींनी मी संतुष्ट होतो हे काय सांगावयास हवे. सर्व पूजा द्रव्ये मिळवून माझी पूजा आरंभ करावी. प्रथम खाली दर्भ, त्यावर मृगाजीन, त्यावर वस्त्र वापरून स्वतःकरिता योग्य आसन करून त्यावर बसावे. त्यानंतर बहिर्मातृका आणि अंतर्मातृका न्यास करून अंगन्यास करण्यास पूर्वक अंतर्बाह्य शुद्ध पवित्र व्हावे. तसेच केशव, नारायण इत्यादी 24 नावांचा न्यास करावा आणि त्यानंतर पूजकाने तत्वन्यास करावा. त्यानंतर विष्णू पंजर, स्तोत्रात सांगितले नुसार मूर्तीवर पंजरन्यास आणि मंत्रन्यास करावा. याप्रमाणे माझ्या प्रतिमा इत्यादीवर सुद्धा तशा प्रकारचा न्यास पूजकाने निर्लसपणे करावा. सर्ग 4 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.